या इथं सगळं बरोबर महाराष्ट्राने बांधलेली आहे, परंतु महाराष्ट्रातली बांधलेली असली तरी त्याच्यात आता वर्षानुवर्ष काही डागडुजी करायची असेल म्हणजे तुमचं बाकीचं आता हे लातूर पण चांगलं आहे, बाकीच्या भिंती कितपत चांगले आहे, पात्रा तिथे जरा तिथं डॅमेज पात्रा टाकायचा आहे का आणखी म्हणजे सिमेंटचा टाकायचा आहे का JSWचा टाकायचा का टाटाचा टाकायचा इथं बोलवलं वाटली तर पण काहीतरी हवा खेळती कशी राहायची थोडंसं असं करून गॅप ठेवायचा पुढं बरं मोठं भाग्य समजतो की माझ्या पोरांच्याकडे बघून मला हे असं काहीच माहीत नव्हतं. आमचे ते पवार सर म्हणून होते त्यांनी मला का परवा दिवशी 4:30 वाजता सांगितलं की दादा आपल्या तालमीला भेट द्यायला आहे. अरे भूषण मग आता माऊलीची कुस्ती काल कर्नाटकात राणेबेन्नूरला होती, तो तिकडनं आला. सिकंदरची काल होती कुस्ती, तो बी कुस्ती करून 1 वाजता आला. अरे भूषण तरी बी आमच्या येणं विन एवढं सगळं इथं साफसफाई करून आज पाहतो की कधी मंत्री आमच्या तालमीत का नाही म्हणजे आले नाहीत, मात्र उपमुख्यमंत्री आणि ते बी अजितदादा येऊन गेलेत. तेच एक लय मोठं समाधान आहे. तिने आमची विचारपूस केली. अजितदादांनी सगळ्या बारीक सारीक आमची लहान मुलं शाळेला कुठं जात्यात काय जात्यात यांचं टॉयलेट बाथरूमची यांची आंघोळीची आज एवढी मुलं असताना म्हणून ते आंघोळीच्या ठिकाणीसुद्धा येऊन तिने टॉयलेट बाथरूम कशा पद्धतीने पाहिजेत आणि झोपायची त्यांची सोय 100-200 मुलं तरी झोपायची सोय झाली पाहिजे, त्यांची राहायची मॅट हॉल झाला पाहिजे, जिम झाली पाहिजे. आणि तिने इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी बी बोलवून आमचा जो GR वरनं आलेला ते दाखवून तिने तिचा आज फॉलो घेतो म्हणलं. नवीन बांधकामासाठी 2.5 कोटी रुपये आणि जे शाहू महाराजांनी बांधलेलं आहे त्याचं फक्त आम्हाला म्हणजे तिची डागडुजी करायची आहे. हाही ती तशी भिंती ठेवायच्या पत्रे बदलायचे यासाठी 32 लाख रुपये आणि मॅट जिम हे वेगळा निधी आला. मागलं बांधकाम आहे आणि समोरचा आता जो आमचा जुना शाहू महाराजांचा आखाडा आहे त्याला ते पत्र बित्र बदलून सगळं ते वेगळा निधी आहे, बांधकामाचा वेगळा. बरीच वेळा आम्ही प्रयत्न केलेत, मात्र दादानी जे आज आम्हाला एवढं हे केलं तेवढं कधीच कोणी. त्यामुळं आम्ही म्हणजे भेटलो, आमच्या मंडळाची लोकंसुद्धा जाऊन सगळी भेटलीत. ह्याच्या आधी एकदा मालोजी राजेंनी सुद्धा फक्त कागदोपत्री काही ती तुटी होती म्हणून ते झालं नाही, तर मालोजी राजेंनी सुद्धा प्रयत्न केले तेव्हा. वर्षात दरवर्षी नवीन असतं. नाही सलग 9 वर्ष. हो का? खेळी मिळी दादा आणि हसन मुश्रीफ साहेब आमच्या तालीमीत आज भेट दिली आणि आम्हाला आज एवढं सांगितलं की आपली तालीम खरंच जुन्या पद्धतीची झालेली आहे, तर आपण त्याला खरं जुन्या पद्धतींचं आहे ती नव्या पद्धतीने करून देऊया. आणि आपल्याला सगळ्या आज आमच्या तालीमीत 300 पोरं राहतात, तर 300 पोरांसाठी आपण राहण्याची सोय आणि चांगल्या मॅटची सोय, चांगल्या आखाड्याची सोय करून देऊया हे आम्हाला बोलले. आमच्यापेक्षा फक्त आमच्या तालीम दुरुस्त व्हावी एवढीच होती, कारण की आम्हाला खूप म्हणजे अडचण येते की प्रॅक्टिस करण्यासाठी मॅटची सोय थोडीशी आम्हाला नव्हती किंवा आखाड्यातली आम्हाला झोपण्याची सोय टॉयलेटची सोय आम्हाला जास्त करून नव्हती. आज आमच्या तालमीत अजितदादांनी भेट देऊन आम्हालाही खरंच दिलासा दिला आहे की आमची तालीम परतनं दुरुस्त होऊ शकते. आणि आज गंगावेश तालीम कोल्हापूरमध्ये एका तालमीला अजितदादा भेट देतात म्हणजे आज सगळ्या कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरातल्या सगळ्या तालमीशींना आज ही आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री आपल्या कोल्हापुरात येऊन आपल्या तालमीची पाहणी करून जातात. आणि आज आमच्या गंगावेश तालमीतच नव्हं तर आपल्या कोल्हापुरात जेवढे सगळ्या तालमी आहेत तेवढ्या सगळ्या तालमींचा अजितदादा स्वतः त्यांनी नाव काढलं की मोतीबाग न्यू मोतीबाग शावाकडे सगळ्या तालमीचं नाव काढलं त्यांनी. आणि आमच्या तालमीत
त्यांनी स्वतः पाहणी करून आमच्या छोट्या छोट्या मुलांना शाळेलाही जातो कसं जातो हे विचारून घेतलं.